हॅलो माय वंडरफुल फॅमिली, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया. आपण बघतोय मिलेट्स स्पेशल. त्यामध्ये आज आपण बनवतोय मिलेट्सपासून म्हणजेच वरईपासून बनवलेला मस्त असा चवदार उपमा आणि त्यासोबतच थंडगार असं ज्वारीचं आंबील. चला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बनवतोय आंबील. त्याच्यासाठी मी घेतलंय 2 चमचे ज्वारीचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ असं छान एकसारखं करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजेत, म्हणजे आंबील करताना सोपं जातं आणि आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे, मग शिजवताना गाठी राहत नाहीत. त्याच्यामुळं पीठ आधीच थंड पाण्यात कालवून घ्यायचं. आता मी पॅनमध्ये इथे 2 वाट्या पाणी घेते आहे. तुम्हाला लगेच अंदाज येत नसेल तर वाटीने मोजून घ्यायचं. म्हणजे साधारणतः जर पाव वाटी पीठ असेल तर त्याच्यासाठी 2 वाट्या पाणी लागतं. मी इथे 2 वाट्या पाणी घेतलं आहे. पाण्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण घालतोय चवीनुसार मीठ. त्यासोबतच 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या आणि थोडंसं किसलेलं आलं. याच्यामुळे चव अगदी मस्त येते. तसं तर आंबील आणखीन एका प्रकारे करता येतं, म्हणजे मराठवाड्यात वगैरे जसं करतात की ज्वारीचं पीठ कालवून आदल्या दिवशी ते माठात भरून ठेवायचं, छोटे जे मटके असतात त्याच्यामध्ये, आणि ते अंबलं की मग दुसऱ्या दिवशी शिजवून घेऊन मग ते ताकात मिक्स करायचं. पण आज आपण या पद्धतीने करतोय. मी आता आपण कालवून घेतलेलं पीठ पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात गाठी नाही आहेत. पीठ थोडंसं शिजलं, म्हणजे पीठ थोडंसं शिजल्यासारखं दिसलं, साधारणतः थोडासा कलर बदलतो त्याचा, की गॅस बंद करायचा आणि आपण शिजवून घेतलेलं पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं. इथं मी घेतलं आहे 2 वाट्या ताक. ताक अगदी थंड छान असं घेतलं आहे. फार आंबट नाही, फार गोड नाही. आणि त्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 चमचे आपण शिजवून घेतलेलं पीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यात मी घातली आहे थोडीशी कोथिंबीर. हे आपण जे पीठ बनवून ठेवलं आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. 2 ते 3 दिवस अगदी छान टिकतं. आणि जेव्हा पण आंबील करायचं आहे थंडगार ताकामध्ये मिक्स करा आणि आंबील तयार. आता आपण उपमा करायला चालू करतो आहे. त्यासाठी मी अर्धा चमचा तूप घेतलं आहे, अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडंसं कमीच. आणि त्यामध्ये घेतली आहे अर्धी वाटी भगर. भगर म्हणजेच आपली जी वरई आहे ती छान अशी गुलाबीसर भाजून घ्यायची. भगर पचायला अतिशय हलकी आणि सोबतच त्याच्यामध्ये प्रोटीन पण खूप असतात, सोबतच कॅल्शियम आहे. तसंच त्याच्यामध्ये जे फायबर्स असतात त्याच्यामुळे पोट साफ व्हायला किंवा ओव्हरऑल हेल्थला पण खूप चांगला परिणाम होतो. मी भगर छान भाजून काढून घेतली आणि पॅनमध्ये घेतले परत एकदा अर्धा चमचा तूप. तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता. त्यामध्ये घातली आहे थोडीशी जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी तडतडले की त्याच्यामध्ये आपण घालतो आहे 2 लाल मिरच्या. लालच्याऐवजी हिरवी मिरची चालेल किंवा त्याच्याऐवजी तिखट घातलं तरी छान लागतं. 4 ते 5 शेंगादाणे. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपण आता त्याच्यामध्ये घालतो आहे बारीक चिरून घेतलेल्या सिमला मिरची आणि गाजर. भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही घालू शकता किंवा नाही घातल्या तरी चालेल. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. गाजर आणि सिमला मिरची चांगली वाफली की त्याच्यामध्ये आपण घालतो आहे 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला. हे सगळं परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हा उपमा खूप मस्त लागतो, बनवायला अगदी सोपा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण खाऊ शकतं. हा पचायला पण अगदी छान आहे आणि सोबतच BP किंवा शुगर असेल किंवा तुम्ही जर वेट लॉससाठी करत असाल त्याच्यासाठी तर अगदीच छान. भाज्या सगळ्या वाफवून घेऊन मग आपण त्याच्यामध्ये घातलं आहे 1.25 ग्लास पाणी. आता याला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि आपण जी भगर भाजून घेतली आहे म्हणजेच वरई जी भाजून घेतलेली आहे ती त्याच्यात मिक्स करायची. ढवळून घेत थोडी थोडी मिक्स करायची म्हणजे गाठी होत नाहीत. व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवर. वाव, आणि तुम्ही बघू शकता आपला मस्त असा उपमा तयार आहे. अगदी छान शिजला आहे पण, आणि खूप मस्त असा अगदी चिकट नाही किंवा खूप मोकळा आणि असा मस्त झाला आहे. नक्की ट्राय करा. सबस्क्राइब